ओस निळा एकांत ही जी के अयनापुरे यांची कादंबरी आपण पाहत आहोत. त्यातला जो भाग आहे तो आपण नुकतीच ही गोष्ट बघितली की सावगावीच्या संदर्भात लेखक सांगून जातो. सावगावे आपल्या बायकोला, डॉक्टर बायको आहे, तिला मदत केली तर बिघडलं कुठं, सवयीच झालंय. त्याच्या जीवनामधल्या बॅक स्टोरीना सुरुवात होती आणि मध्येच मग एक बातमी येते. तो जो वाचता वाचता थांबलेला आहे, मोबाईलची हलकी रिंग वाजते, SMS येतो आणि तो मोबाईल उचलून काढून पाहतो. डोकोमोचा मेसेज, पण मेसेज मात्र हादरवून टाकणार आहे. कनू सन्याल इज नो मोर. कनू सन्याल आज आपल्यात राहिला नाही. त्यानं नंबर काढून डायल केले, एक दोनदा ये नंबर अस्तित्व में नहीं है असं ते पुन्हा पुन्हा मोबाईलच्या मधून आवाज येत होता. कुणीतरी आसपासच्या माणसानं सिम बदलून आपल्याला मेसेज केलाय असं आपल्यासारख्या अनेकांना मेसेज केलाय की काय. कारण सहानुभूतीदारांना हा मेसेज केलाय की मध्यमवर्गीय बिळात लपलेल्यांना केलाय. आता हा जो कनू सन्याल आहे का नाही, त्याला आठवत राहिला. त्याचा अलीकडचा फोटो, चटेरी पटेरी लुंगीवर बसलेला हा, झोपडीच्या बाहेर, गावचं नाव सुद्धा दिलं होतं तिथं, हत्ती हिसा गावाचं नाव. कनुदा आजारी आहे आणि तो आधुनिक औषधोपचारांना नकार देतोय. मुळात तो शहराला तोंड दाखवायचंच टाळतोय बरं का आता. कारण ह्या वर्तमानातल्या चळवळी, त्यातील आउटपुट, ह्या गोष्टींचे संदर्भ तो हताश होतो. लोक चळवळीच्या नावाखाली राजकारण कसं करतायत, बाबासाहेबांचं, बुद्धाचं नाव घेऊन कसे चेले पंजे, छक्के पंजे खेळतायत लोक, हे त्याला कळायला लागतं. त्याचा आजार म्हणजे त्यानं हे डोक्यात अशा गोष्टी घुसवून घेतलेल्या आहेत. तरी चुकून त्याच्यापर्यंत पोहोचलेला पत्रकार त्यांना विचारतोय, क्रांतीचं काय तुमच्या? कनुदा नक्षलवादी गावात झालेल्या शेतकऱ्यांचा उठावाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्याच्यामुळे तो भारावून गेला होता. त्याचं जे भारावलेपण आहे ना, आपल्या देशात क्रांती यायला अजून, तो म्हणतो की 20-30 वर्ष जातील, आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत, आम्ही यामध्ये यशस्वी होऊ, असो तो कनू सन्याल बोलतो त्यावेळेसचा. त्यानं सगळी ही सांगितलेली वर्ष त्याच्या डोळ्यासमोर निघून जातात. हताशपणा आणि एकटेपणा त्याच्या वाट्याला येतो. मग त्यानं चळवळीचा प्लॅटफॉर्म बदलला आणि ह्या जर्जर शरीराचं काय करायचं, सगळं नव्यानं उभं कसं करायचं. क्रांती होणारच, मनात तर आहेच. असं कनू सन्याल त्या काळात बोललेल्या अनेक विधानांची आठवण त्याला होत राहते. जगातला सर्वश्रेष्ठ जो मार्क्सवादी आहे का नाही, माओ त्से-तुंग, हाच जणू हा कनू सन्याल आहे. संसदीय लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे, अशा विश्वास ठेवणाऱ्यांच्या अगदी वरच्या लोकांची सुद्धा त्याने गय केली नाही. ज्योती बसू असतील, हरे कृष्ण कोणार असतील, दासगुप्ता असतील, हे खरे मार्क्सवादी नव्हेतच असं तो म्हणायचा. त्या काळात चिडून केलेले त्याचा आजचा संदर्भ कनुदाचे आणखी एक विधान असेच विचार करायला लावणारे. तो म्हणायचा, मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयडियालॉजीचे कधीच समर्थन करणार नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की अगदी सहजपणे क्रांतीच्या बाबतीत कनुदा इतके स्वप्नाळू नव्हते. प्रत्यक्ष कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. पण या सगळ्याचा शेवट म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागली. आता ह्या कनुदानं आत्महत्या केली, इतका काळ त्याच्या हाताबाहेर आहे, डोक्याबाहेर गेला होता. कनुदाच्या मृत्यूचा अर्थ आत्महत्या म्हणजे आत्महत्या
असा घ्यायला मन तयार व्हायचं नाही. ती आत्महत्या आहे की राजकीय हत्या होती? झोप लागली नाही. रात्रभर सगळा नकाशा उलगडत राहिला त्याच्या डोळ्यासमोर. तो दार्जिलिंग जिल्ह्याचा. कनुदाची कर्मभूमी नेपाळ एका बाजूला आणि ह्या त्या पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरचा हा कनुदा. एका बाजूला नेपाळ आहे, दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूला भूतान आहे. आणि तो ना भूमिगत होण्यासाठी गनिमी काव्यासाठी त्यानं हल्ले केले अगदी योग्य जागा शोधून. त्यानं शेतकऱ्यांच्या सशस्त्र उठावाची सुरुवात सुद्धा इथूनच केली. नक्षलबारी, खरीबारी, फांसीदेवा, सिलीगुडी, जलपाईगुडी ही सगळी जी भागातली नावं आहेत ना, ही पश्चिम बंगालमधली. आणि ही त्याला सगळी आठवत आहे. तो त्याच्याविषयीच बोलतो. 25,000 प्रति एकेकाचा अंकाच्या त्याच्या विकल्या गेल्या आहेत. पुढे काय झालं? क्रांतीची वाट बघायची पाळी आली. क्रांतीसाठी काम करणारे गटागटात विभागल्या गेले. एका बाजूला दडपशाही आली तर दुसऱ्या बाजूला भूमिगतपणा आला. पण परिवर्तनाच्या ध्यासातून आलेल्या बंदुकीच्या नळीवरचा हा विश्वास त्याला होता. तो म्हणायचा, सातत्याने दमन केल्यावर हिंसा होणारच. आणि आमच्या दृष्टीनं ही जी हिंसा आहे का नाही, ही हिंसा नाही, परिवर्तन आहे असं त्याला वाटायचं. शेवटचा पर्याय अशा अर्थाचा त्याचा असायचा. तो म्हणायचा, तुमच्याकडून जे दमन झालं, जे चालू असतं, ती आमच्यासाठी हिंसाच आहे. दमन करणं एखाद्या परिवर्तनवाद्या विचाराचं दमन करणं ही सुद्धा तुमच्या दृष्टीनं जे दाबलेपणा करतात ती सुद्धा तुमची हिंसाच असते. आणि या हिंसेला सुद्धा परिवर्तनाचा किंवा क्रांतीचा अर्थच राहिला नाही. वैमनस्य आहे, सूड आहे. सरकारचं उत्तर काय? असं सगळं सुरू झालं आणि कनुदावर मग हताशपणे हे सगळं बघायची पाळी आली. आणि त्याला वाटायचं, आपण हे काय सुरू केलं कनुदाला, आणि त्यातून काय निघालं आपल्या जीवनामध्ये. कारण क्रांतीचा मार्ग त्याला असं वाटतं की संसदीय लोकशाहीच्या अंगाने की बंदुकीच्या नळीवर विश्वास ठेवण्याच्या अंगाने जातो. आज कसा जातो? लोकशाही नावाला राहिली की काय असं त्यालाही वाटतं. लोकशाहीच्या अंगाने की बंदुकीच्या नळीवर विश्वास ठेवायच्या अंगाने जातो या संसदेचा मार्ग. क्रांतीसाठी अजून किती दिवस वाट बघायला लागेल? त्याला वाटतं भूमिगत राहून राहून किडलेल्या शरीरात असलं किती दिवस अडवून ठेवणार. आणि या सगळ्यातनं आलेलं एकाकी पण त्याचं काय? स्वतःचा खून केल्यासारखं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला इथलचं राजकीय आत्महत्या हेच आहे. आणि म्हणून कनुदानं आत्महत्या केली. खरं तर ही त्याची राजकीय हत्या आहे. कनुदानं औषधोपचाराला नकार दिला. तो म्हणतो की मी क्रांतीशिवाय जग बघायचंय कशाला, आणि वाट बघणं तर सोडा. तो कौलगेकर आहे ना, त्या कौलगेकरनं त्याला आलेला SMS फॉरवर्ड केला. चळवळीत काम करणाऱ्या बऱ्याच जणांना, अशा अनेकांना हा SMS आला. त्या सिलीगुडीमध्ये राहणाऱ्या त्या दमन ज्यानं स्वीकारलेला आहे कनुदाचा. कौलगेकर, तुम्ही हिंसेचं समर्थन करता असं कोणीतरी विचारेलच. दमनाला आणि मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणाऱ्यांच्या विरोधातल्या लढाईला हिंसा कसं म्हणणार? मग काय म्हणणार? परिवर्तनाचा, मुक्तीचा आरंभबिंदू बापरे गांधीजी असते तर. गांधीजींची अहिंसा म्हणजे दमनाचाच हा प्रकार आहे. ही अहिंसा त्यांच्या एकट्यासाठीच योग्य होती का? काही इतरांसाठी ती भयंकर आहे. त्यांची हत्या हा त्यांचा मोठा पुरावाच आहे. काही लोक या हत्येला वध म्हणतात. त्याचं कारण काय? बघा,
वध वेगळा आणि हत्या वेगळी. बघा, गांधीजींच्या हत्येला जाणीवपूर्वक लोक काही वध म्हणतात. गांधी हत्या की गांधी वध? वध आणि हत्या याच्यामध्ये फरक आहे. आणि तो काय आहे ही गोष्ट तुम्हाला थोडीशी मी समजावून सांगतो. कारण गांधी हत्या ही हत्याच आहे, पण गांधींचा वध झाला असं काही लोक का म्हणतात? वध हा जो माणूस म्हणजे खून करणारा माणूस सद्विचाराचा आहे असं समजून समोरच्याला मारून टाकणं, त्याला वध म्हणतात. आणि गांधीजी चांगले होते पण मारणारे वाईट होते आणि म्हणून गांधीजींची हत्या झाली. पण काही जे संघविचारी लोक आहेत त्यांनी मात्र गांधीजींचा वध म्हणतात. त्याचं कारण हे की आम्ही चांगले होतो वध करणारे, कारण गांधीजीच चुकीचे होते. हे जे विचार आहे ना, आज बुद्ध असता लेखक लिहितोय, तो सावगावे बोलतोय, कौलगेकर बोलतोय, म्हणतो आज बुद्ध असता तर त्याने सुद्धा या हिंसेचं समर्थन केलं असतं, असे लोक बोलतात. राजकीय आत्महत्या या संदर्भात कौलगेकर अधिक विचार करायला लागला. कौलगेकर हे या कादंबरीमधलं आपण असं जर लक्षात घेतलं तर ते लेखकाचं पात्र आहे. हे कौलगेकरला आलेला कॉल आहे, कौलगेकरवरचा आलेला मोबाईलवर आलेला हा मेसेज आहे. आणि कौलगेकरला या सगळ्या गोष्टी त्या क्रांतीची भाषा बोलणाऱ्या त्या कनुदाच्या संदर्भात त्याला आठवतात. कनुदा कोण होता? एक क्रांतिकारी होता, माओवादी होता. त्यानं सांगितलं होतं की जर संसदेला सन्मार्गाची, आंदोलनाची, सत्याग्रहाची भाषा समजत नसेल तर बंदुकीच्या नळीचाच मार्ग मग संसदेतून जातो का, हे त्याला बोलायचं असायचं. कारण त्यानं क्रांती करून करून भूमिगत राहून राहून किती दिवस क्रांती करणार, म्हणून त्याला अटक झाल्यानंतर त्यानं औषधोपचाराला सुद्धा आता नकार दर्शवलाय आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला. खरं तर अशा कनुदाचा मृत्यू होणं ही चळवळीच्या दृष्टीनं हानी आहे, देशाच्या दृष्टीनं हानी आहे. परंतु एखाद्याचं दमन करणं, त्याच्या विचाराला परावृत्त करणं ही सुद्धा हिंसाच आहे. आणि म्हणून त्यांनी थोडासा राजकीय संदर्भ असा जोडून कनुदाच्या संदर्भात बोलतात. आता बघा, हा एक भाग इथं बौद्ध विचार, बाबासाहेबांचा विचार, त्याच्या अनुषंगानं चळवळीसाठी प्रयत्न करणारी माणसं आणि त्यांच्या चळवळी हाणून पाडणारी इथलची राजकीय व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा तो विचार एका बाजूला करत राहतो आणि दुसऱ्या बाजूला तो सावगावेचा विचार, सावगावेची जीवन कहाणी सांगतो. आता पुढचा एक भाग असा आहे अवयव नावाचा. आता हे बुद्ध विचाराच्या संदर्भात सगळे शब्द त्यानं वापरून लिहिलेलं आहे. हॉर्न वाजला आणि हॉर्न वाजवत बाईक बरोबर कौलगेकरच्या मागेच चिटकून थांबली एक बाईक कौलगेकरच्या पाठीमागे. बाईक त्यांना असं वाटतं की आपल्या अंगावर येते काय, दचकून ते बाजूलाच गेले. रागानं त्यांनी मागं बघितलं तर पांढऱ्या टोपीतला काळा कुट्ट सातकर्णी कौलगेकरच्या पाठी. कौलगेकर बाईक जवळ थांबला. सातकर्णीचा मूड आज प्रसन्न असावा. त्यांच्या ह्या मस्करीवरनं कौलगेकरला वाटलं की सातकर्णीनं आपल्याला मुद्दाम म्हणून असं पाठीमागून गाडी आणून थांबवलेली, कारण त्याचा मूड आज चांगला वाटतोय. परवा कोणीतरी त्याच्या अगदी जवळ असलेला आणि लगेचच एकदम लांब गेलेला, म्हणजे सोडून मध्ये गेलेला, म्हणजे 6 महिन्यातच एक कार्यकर्ता म्हणाला, सातकर्णीचा आतला आणि बाहेरचा रंग सारखाच आहे, एकदम काळा. सातकर्णी काळा आहे दिसायला, पण तो म्हणतो, तो माणूस भेटलेला, की तो आतूनही तितकाच काळा आहे. हा काळेकुट्टपणा कालवून कालवून आल्यासारखा तो अंगावर आल्यामुळे वाटतो.
असा हा माणूस बुद्धाचा अनुयायी शक्यच नाही, ज्याचा अंतरंग काळ आहे. याच्यावरनं कौलगेकरला आठवतं ते मागे सातकर्णीविषयी बोललेला 6 महिन्यापूर्वी त्याच्यासोबत राहिला, काल परवा भेटलेला त्याच्याविषयी बोलतानाचा तो सातकर्णी, आणि आता माझ्यासमोर उभा राहिलेला सातकर्णी. त्या सातकर्णीविषयी त्याचा एक कार्यकर्ता जो बोलत होता, त्याच्या मनात कौलगेकरच्या त्या सातकर्णीची असलेली प्रतिमा आणि आता उभा असलेला पुढा खरोखरचा वास्तवातला सातकर्णी वर्तमानानुसार काळा रंग शोभून दिसतो त्याला. आणि त्यावरच्या सोरायसिसच्या जखमा, त्याला सोरायसिस म्हणजे एक रोग आहे, चमड्याला तो होतो खाजून, असा माणूस हजारात एखादा असतो. बोला काय चाललंय, सातकर्णी हसरा चेहरा करून म्हणायला लागला. कौलगेकर म्हणतात काही नाही हो, काही नाही चाललं आमचं, तुमचं सांगा काय चाललेलं आहे. तेव्हा तो सातकर्णी म्हणतो काही नाही, 4 दिवस औरंगाबाद इथं होतो. कस काय, काय विशेष? काही नाही, कार्यक्रम होता, कार्यकर्ता शिबिर समाजवादी लोकांचं. आंबेडकर वादावर 6 तास बोललो. सांगतो 6 तास, बापरे, तुम्ही फिडेल कॅस्ट्रोची बरोबरी केली मग 6 तास बोलता म्हणजे. मग सातकर्णी एकदम खुश झाला, त्याने जबरदस्त टाळी दिली. ह्याचं 6 तास भाषण ऐकायला कोण गावठी समाजवादी होते यालाच माहिती. कौलगेकरनं ह्या विषयाला फुल स्टॉप दिला आणि अचानकपणे सातकर्णीच SMS वर आले, हे कनू सन्याल कोण. ते हे दोघांचं संभाषण इथं थांबलं आणि सातकर्णीनेच विषय काढला. SMS आली होती हो सगळीकडे, ते कनू सन्याल आता आपल्यात राहिला नाही, हा कनू सन्याल कोण आहे. मग कौलगेकर बोलला नाही. कौलगेकर काय करतो, बऱ्याचदा राग गिळून बोलताना तो गिळून टाकतो, आणि हे बोलण्याची अशी जी त्याची जी सवय ना, ते प्रोफेसर आपोआपच तो थांबायला लागतो, कारण कौलगेकर प्रोफेसर असतो. किपिंग मौन पाळतो. तो म्हणतो पुन्हा सातकर्णी, मला संशय वाटला, पण तो कशाचा. हा माणूस नावावरूनच नक्षलवादी वगैरे असणार, कनू सन्याल हे नाव. पुरावा अस्तित्वात नको म्हणून SMS डिलीट करून टाकला. आम्ही आंबेडकरवादी, आमचा आणि ह्यांचा काय संबंध. बाबासाहेबाबद्दल ह्या लोकांना काय वाटतं, ह्या संदर्भात तुमच्या सारख्यांनी अभ्यासपूर्ण लिहायला हवं. हे कौलगेकरला म्हणतो तो सातकर्णी. कौलगेकर बोलायच्या फंदात पडला नाही. आपल्यालाच कनुदाच्या मृत्यूबद्दल इतकं वाईट का वाटलं हे कौलगेकर विचार करतो. कारण त्यांच्यावर कुठल्या पेपरात कधी लिहून आलं नाही, फार नाही, किरकोळ बातम्या आल्या. गुगल सर्चवर आपलं काय असणार नाही, हे मात्र एकदम करेक्ट. आपले येडपट लोक माहितीचा विस्फोट करून काय 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 स्वप्न रंगवत असतात. तो कौलगेकर म्हणतो कुठल्या आणि कुणाच्या माहितीचा विस्फोट, जाऊ दे, नकोच तिकडे जायला. मग सातकर्णी नेहमीप्रमाणे आपल्या आव्याका बाहेर जायला तयार नव्हता आणि तो किक मारून गेला सुद्धा. कनू सन्यालचा SMS ठेवायला हा माणूस घाबरतोय. मग त्याच्याबद्दल विचार काय करणार आपण. बघा, कनू सन्यालचा तो मेसेजही त्याने डिलीट केला त्या सातकर्णीने. सातकर्णी हा डुप्लिकेट माणूस आहे, कौलगेकर वेगळा आहे. कौलगेकर सद्विचारही आहे, प्रामाणिकपणावर, चळवळीवर, बाबासाहेबांच्या किंवा बुद्ध विचारावर त्याचा विश्वास. हा म्हणतो समाजवाद्यांचा तो 6 तास तिथं समाजवाद्यांचा मेळावा आहे आणि तिथं हा 6 तास बोलतो आंबेडकर विचारावर. आणि हा माणूस काय बोलला असेल याच्यावर कौलगेकर विचार करतो. आणि मग तो म्हणतो की हा कनू सन्याल कोण होता. कौलगेकर म्हणतो जाऊ द्या सोडून, कारण कौलगेकरला एकट्यालाच असं वाईट वाटतं, कारण कौलगेकर चांगल्या माणसांच्या विचाराशी जुळत आहे. आणि हा माणूस तर हा सातकर्णी इतका भीतो की त्याचं सगळं ते डिलीट सुद्धा करून टाकतो SMS, आपण अडकायला नको. महाराष्ट्रात बंडखोरी आणि विद्रोह ह्या गोष्टी काँग्रेसवाल्यांनी कायम आपल्या पायाखालीच ठेवल्या आहेत.
हे ध्यानात घेतल्यावर ह्यांच्या कृतीला पॅकेज असा अर्थ लावता येतो. असा काहीतरी विचार करत तो कोल्हेकर आपापल्या मनात आहे. आणि तो असा असतानाच एक बातमी येऊन पसरली. प्राध्यापक अरुण कांबळे यांचा संशयास्पद मृत्यू. बघा, प्राध्यापक कांबळे ह्या भागातलेच. अभ्यासू, कवी, विचारवंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना काळानुरूप पुढे नेणारे, लढवय्या पॅन्थर आणि मुंबई विद्यापीठातला एक विद्यार्थीप्रिय शिक्षक. त्यांनी पवारांच्या काळात काढलेल्या 1-2 मोर्चांनी गिनीज बुक मध्ये नोंद करावी लागली. त्यांच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय केलं तर रिपाईचा स्वतःच्या नावाचा एक गट तयार केला नाही, तर त्यांनी त्यांच्यानंतर दलित पॅन्थर या लढाऊ संघटनेचं अस्तित्वात नाममात्रच राहिलं. बघा आता हे कुणाविषयी बोलतायत बघा. असं पुन्हा पुन्हा सांगण्यात आलं. प्राध्यापक कांबळे हे समाजवादी गोतावळ्यात बराच काळ वावरले. तिथे त्यांना ब्राह्मणी जाच व्हायला लागल्यानंतर त्यांनी स्वतःची पार्टी काढली आणि मग यानंतर ते शिक्षक म्हणून राहिले. याच्यासाठी त्यांनी राजकारण संपल्यातच त्यांचं जमा झालं होतं. मग असा लढवया माणूस हे महाराष्ट्रातले जे पेपरवाले आहेत ना, अशा लोकांना महाराष्ट्राचे गव्हेरा, महाराष्ट्राचा फिडेल कॅस्ट्रो अशा पदव्या सहज बहाल करतात आणि खाजगीत मात्र म्हणतात की हे दलित, आंबेडकरवादी, विचारवंत मूर्खच असतात. अशी चर्चा चालू ठेवून फिदी असतात आणि लिहितात मात्र पेपरमध्ये वर हे फिडेल कास्ट्रो आहेत, महाराष्ट्राचे गव्हेरा आहेत, विचारवंत आहेत, असं लिहितात पेपरमध्ये आणि खाजगीत अशी चर्चा करून त्यांच्याविषयी हसतात. हैदराबादच्या हुसेन सागर तलावात मृत सापडला तो प्राध्यापक कांबळे. कुठं सापडला? हैदराबादच्या हुसेन सागरात. आता हुसेन सागर काय माहिती का? सगळ्या हैदराबादची घाण त्या हुसेन सागरामध्ये येते. बघा, मेला तर कुठं मेलेला दाखवतायत अशा ठिकाणी. बुद्धाच्या सगळ्या मोठ्या पुतळ्याजवळ तिथे एक बुद्धाचा पुतळा. ह्या मागचं रहस्य पिंजलं तेवढं थोडंच. राजकीय आत्महत्या ह्या संदर्भात प्राध्यापक कांबळे ह्यांच्या निर्वाणाने अनेक गोष्टी ध्यानात येतील. याला जोडून जर सांगायचं म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्राध्यापक अरुण कांबळे ह्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. प्राध्यापक कांबळे इथले ह्या भागातले म्हणून ह्या सभेला फक्त 5 ते 6 लोक उपस्थित होते. RPIच्या प्रत्येक गटाचा एक असला तर एखादा काँग्रेसवाला, नाहीतर शाळा कॉलेजातील सहानुभूती म्हणून एखादा संघवाला. समाजवादी म्हणणारे कोण त्यात नव्हतेच हो. हे सुद्धा रेकॉर्डच झालं त्यांच्या बाबतीत. का फार पुढे गेला आहे असं म्हणायचं की असं म्हणणं हे सुद्धा राजकारण आहे असं म्हणायचं. बघा, माणसाचं विस्मरण हा काळाचा सगळ्यात वाईट गुण असतो. आता हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि सगळ्यांना जाणवत होतो. यालाच काही लोक उत्तर आधुनिकता म्हणतात. कोल्हेकरांना कुणीतरी विचारलं बरं का, तुम्हाला बोलावलं होतं का? कोल्हेकर म्हणतो की मला बोलावण्याचा काय प्रश्न आहे हो. असं नाही, असं एक विचार. मी पुढारी थोडाच आहे मला बोलवायला. विचारणारा मात्र मस्तपैकी हसला. पण आदरांजली सभेची कल्पना तो सांगतो माणूस माझी होती बरं का. तरी तुम्हाला पुढचं नकोच ऐकायला. विचारणारा सातकर्णीचा शेजारी फंटर होता. त्यामुळे संवाद असा झाला. कारण सातकर्णीचे विचार वेगळे, कोल्हेकरचे विचार, या दोघांचे विचार वेगळे. ब्राह्मो कम्युनिस्ट, दलित कम्युनिस्ट. बघा, कम्युनिस्टामध्ये सुद्धा 2 गट. असे म्हणणाऱ्या बुजुर्ग विचारवंतांनी जे हिंदू परिक्रमा पूर्ण करायच्या मार्गावर आहेत, वैदिक की अवैदिक, त्यांनी ह्या आणि अशा अनेक राजकीय आत्महत्या अभ्यासपूर्ण पद्धतीने समजून घ्यायला हव्यात हे तो सांगतो. आणि मग आता सावगवेच्या जीवनचरित्राकडे लेखक येतो. आता हा सावगावे कोण आहे तुम्हाला माहिती की सावगावे हा या कादंबरीतला एक नायक आहे.
त्याचे जीवन कहाणी आहे. त्याच्या भोवती मग एक कोलगेकर, सातकर्णी, दलित पॅंथर वगैरे ह्या गोष्टी येतात. मुख्य रस्त्यावरनं त्या सावगावेची गाडी आत घुसली नगरात. घरात असा दारात येऊन थांबली. तसा मायलो लढिवाळपणे आवाज कडत राहिला. मायलो कुत्रा तो त्यांचा. कारण त्याचा आणि गाडीचा आवाज ऐकून राजवर्धन दारात येऊन थांबला. राजवर्धन हा सावगावेचा मुलगा, दिलीप सावगावेचा. आई त्याला सोडून गेलेली, तो बापाकडे राहतो. सावगावेने गाडी आत आणली, त्याला व्यवस्थित संपवली गेली. बदाडे सर, मी संपवू का? ऐकून राजवर्धन तिथं आला. सावगावेनं गाडी आत आणली आणि व्यवस्थित लॉक केली. आतनं टीव्हीचा आवाज त्याच्या कानावर आला. मग सावगावेनं संशयानं त्या राजवर्धनकडे बघितलं आणि सावगावेला सुद्धा राजवर्धनचं असं अचानक येणं त्याला रुचलं नव्हतं. दोस्तांना घेऊन तो घरी आल्यामुळे व्हीसीडी मध्ये तेरे नामची कॅसेट टाकलेली त्यांना ऐकत होता. सावगावे आत आल्यावर त्यातली हवा गेल्यासारखी झाली आणि सावगावेने टीव्हीचं बटन बंद केलं. छपरी सलमानी झालेली पोरं उठून उभी राहिली. सावगावे तसाच बघत राहिल्यामुळे घाबरून सगळ्यांनी त्या सावगावेच्या घरातून त्याच्या मुलाची जी मित्र होते राजवर्धनचे ते निघून गेले आणि राजवर्धन सावध झाला. तो राजवर्धनला सावगावे विचारतोय, कॉलेजवरनं लवकर आलास? तो एवढंच उत्तर देतो, प्रॅक्टिकल नव्हतं. जेवलास? होय. विषय मुळावर न आल्यामुळं राजवर्धनला बरं वाटलं. बुटातनं आणि कपड्यातनं मोकळं होऊन सावगावे किचनमध्ये घुसला. शांताबाईनं केलेल्या जेवणाचे अवशेष बघितले. मग वॉश घेऊन तो पुन्हा राजवर्धन जवळ उभा राहिला आणि तोंड पुसत तो उभा आहे इतक्यामध्ये तो त्यांचा मुलगा विचारतो, पप्पा मायलो आज जेवला नाही बरं का? काल जेवला नव्हता, आजही नाही. हो, आजही जेवला नाही सुरुवातीला, परंतु नंतर मी त्याला दिलं तर तो जेवला बरं का. अरे वा, ग्रेटच आहे की. मग शांताबाईनं त्याच्या प्लेटमध्ये काय दिलं होतं? उकडलेली अंडी आणि ब्रेड. बरं झालं, सकाळी तसं मी त्यांना सांगूनच गेलो होतो. आता हे सगळं प्रेमानं भरवलं तर माणसंही वळतात, इथं तर प्राणी आहेत. म्हणजे प्राणीही वळतात, इथं तर माणसं आहेत, पण प्राणीही वळायला लागलेली आहेत. असंही त्यांना थोडंसं लेखकाला सूचित करायचं. आणि तो बापाला विचारतो की तुमचं जेवण पप्पा? तो म्हणतो मी बाहेर जेवून आलो. ज्याच्या घरात पत्नी नाही, ज्याची परवड आहे, आयुष्यात सोडून गेलेलं तिचं दुःख तर आहे, ती काही मेली नाही, पण ती याला नाकारून गेलेली. तुझं माझं जमत नाही, मूल तू सांभाळायचे, तू सांभाळ. म्हणजे आजकाल ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत स्त्रियांच्या मधल्या किंवा पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण जे होत आहे, लग्न किंवा विवाह हे एक करार होत चाललेला आहे, त्याचंच हे प्रतीक आहे की काय, इथपर्यंत लेखक आपल्याकडे आणून ठेवतो. तो म्हणतो मुलगा की तुम्ही तुमच्यासाठी भात आणि 2 चपात्या ठेवल्या होत्या. हे आता नेहमीच आहे. आपण कधी घरी जेवू आणि कधी बाहेर हे आपल्या हातात नाही. आणि राजवर्धनला त्यातलं कधीच कळणार नाही. मायलो जेवला हे सगळ्यात महत्वाचं. बिचारा रोजच्या अन्नाला उरलेल्या शिळ्या पाक्याला कंटाळला होता. मधल्या काळात तो रात्रभर भन्नाट भुंकायचा. त्यानं भयंकर मारही खाल्ला होता. तर नगरातल्या लोकांच्या तक्रारी यायच्या. राधाबाई तर घरी आली आणि म्हणाली, आमची झोप मायलोनं खाऊन टाकली. ह्या त्रासानं त्यांनी बियर पियायला चालू केली. राधाबाईंनी, भारतीय संस्कृतीच्या बाहेर गेलेली माणसं. आणि वर मला सुद्धा जबरदस्ती. राधाबाईंनी उच्चारलेल्या जबरदस्ती शब्दावर सावगावे खळखळून हसला आणि राधाबाई लाजून निघून गेले. आता मायलोचं असं जे सैरभैर भुंक नाही ना, सावगावेला आणखी एक आठवलं. आपल्याशी जयानं टोकाचं केलेलं भांडण. त्यानंतर ती मला म्हणाली होती, तुझ्यापेक्षा माझं मायलोवर जास्त प्रेम आहे.
माणसापेक्षा कुत्र्यावर माणसं जास्त प्रेम करायला लागतात ना. जेव्हा पत्नी सुद्धा जर जेव्हा म्हणत असेल की माझं पती म्हणून तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम आहे, असं ती काहीतरी जेव्हा बोलते तेव्हा त्याच्या डोक्यात ही भन्नाट त्या दिवशी बोलल्याची गोष्ट त्याला आता आठवते. आणि तो इतक्या अश्लीलतेनं बोलतो की माझी गरज तुला जी लागते ती माझ्याऐवजी मग मायलोकडंच तुझा, या असल्या म्हणण्यावर असा एक्साइट झाली नाही. म्हणजे माणसं कोणत्या संस्कृतीत जात आहेत, माणसं कोणत्या स्तराला येऊन पोचतायत हे त्याच्या बोलण्यातून. म्हणून यांच्या कादंबरीवर अश्लीलतेचा आरोप सुद्धा होतो बघा, जी.के. ऐनापुरे यांच्या, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि मग हा मायलो किंवा हे त्याचं वर्णन हा सावगावे करतो. आपण याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण याच्या नंतरच्या तासाला बघूयात. मी तुम्हाला याच्यानंतरचा भाग पुढच्या तासाला सांगतो. ठीक आहे.